खरं तर हा व्हिडिओ बनवताना मला पेडगावकर जनता, नागरिक, युवक, महिला ह्या सगळ्यांसाठी एक मेसेज द्यायचा आहे. खरं तर माझ्या मनात काही माझ्या गावाविषयी, ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला, तर त्या मातीप्रती माझ्या भावना काय आहेत, तर त्या भावना पोचवण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ तयार करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामधून नव्हे तर पूर्ण देशभरामधून पर्यटक आणि भाविक सिद्धटेकला येतात. आणि पेडगाव ते सिद्धटेक हे अंतर अवघे 10 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. जर रस्ता चांगला असेल तर 5 ते 10 मिनिटामध्ये सिद्धटेकवरून कुठलाही व्यक्ती पेडगावला पोहोचू शकतो किंवा पेडगाववरून तो व्यक्ती सिद्धटेकला जाऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल, अरे हे काय चाललंय, ही सिद्धटेकची चर्चा का? तर खरं तर तुम्हाला पेडगावचे काही बेसिक वैशिष्ट्य, तुम्हालाच काय सांगतोय, तुम्ही पेडगावमध्ये राहता, सगळेजण पेडगाव जगता, पण फक्त जस्ट एक आठवण करून देण्यासाठी काही वैशिष्ट्य सांगतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य मला पेडगावबद्दल वाटतं की पेडगावची माती छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने माखलेली आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्थान या देशातील, महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाच्या हृदयावरती आहे, प्रत्येक नागरिकाच्या हृदयावरती आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करणारी या महाराष्ट्रातील जनता आहे. आणि या युवकाचं, या राजपुत्राचं रक्त या मातीमध्ये सांडलेलं आहे. आणि म्हणून ही सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य या पेडगावच्या मातीचे, पेडगावकरांसाठीच आहे. हे का सांगतोय याला मी पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये. दुसरं वैशिष्ट्य, पेडगावमध्ये असणारा ऐतिहासिक किल्ला. एवढ्या मोठ्या परिसरामध्ये पसरलेला हा भुईकोट किल्ला हा पेडगावचं वैभव आहे. या पेडगावच्या वैभवाचं महाराष्ट्रामधून नाही तर देशभरामधून सुद्धा गुणगौरव होऊ शकतो जर त्याच्याकडे तुमच्यासारख्या सर्व नागरिकांनी आणि चांगल्या युवकांनी, नेतृत्वाने जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर. तिसरं वैशिष्ट्य या पेडगावच्या मातीचं तुम्हाला मला सांगायला आवडेल ते म्हणजे या पेडगावच्या बाजूने जाणारी भीमा नदी. पेडगाव हे या भीमा नदीच्या तीरावरती वसलेलं अत्यंत सुंदर, श्रीगोंदा तालुक्यातीलच नाही तर मला वाटतं की महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पेडगाव हे गाव आहे. कारण भीमा नदीचा सर्वात मोठा परिसर या पेडगावच्या बाजूला आहे. या भीमा नदीच्या तीरावरतीच किल्ला आहे. त्याचबरोबर वेगवेगळी ऐतिहासिक मंदिरं, दमडी मशिदीसारखी मशीद, तोक्कडा आणि इतर सुद्धा मंदिरं, अशी सगळी भव्य दिव्य मंदिरं, ऐतिहासिक कला असणारी ही मंदिरं या पेडगावमध्ये आहे. आणि हे सगळे जे वैशिष्ट्य आहेत तर त्याने पेडगाव अत्यंत सुंदर केलेलं आहे. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं मी शेवटचं सांगतोय, खूप आहे त्यातलं हे चौथं आहे. चौथं वैशिष्ट्य पेडगावचं म्हणजे काय, तर भीमा नदीच्या पाण्यामुळं पेडगावमध्ये हरित क्रांती झालेली आहे. म्हणजे अत्यंत बागायतदारांचं गाव म्हटलं तरी पेडगावला वावगं ठरणार नाही. तर ह्या सगळ्या चारही वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर याचा वापर करून, म्हणजे या वेगवेगळ्या मार्गाने, या वेगवेगळ्या वैशिष्ट्याने पेडगाव तर हे एक वेगळेच पण त्याचं आहेच, पण या वेगळेपणाचा तुमच्या सर्वांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, तुमच्या सर्वांचं राहणीमान वाढवण्यासाठी आणि हे पेडगाव महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या नकाशावरती ठळक जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, ठळक दाखवायचं असेल, तर या सगळ्या वैशिष्ट्यांचा वापर आपण कसा करू शकतो हे सांगण्यासाठीचे पुढचे काही मिनिटं या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की द्याल अशी मी आशा करतो. खरं तर सिद्धटेक आणि पेडगावचं अंतर अवघ्या 15 मिनिटाचं. सिद्धटेकला संपूर्ण देशभरातून, महाराष्ट्रातून अत्यंत मनोभावे सेवा करणारे भाविक त्या सिद्धटेकला येतात. पण तिथून ऐतिहासिक अशा ह्या पेडगाव गावाला त्यातलं म्हणजे 0% म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे पर्यटक त्या ठिकाणी येतात. आणि त्यामुळं या पेडगावच्या विकासाला थोडीशी खीळ बसली असं मला वाटतं. जर सिद्धटेकमध्ये येणारा भाविक जर पेडगावमध्ये
पेडगावमध्ये आला, पेडगाव वया तो काष्टी आणि परत पुण्याच्या दिशेने किंवा इतर हायवेच्या दिशेने जर तो गेला तर नक्कीच या पेडगावच्या वैभवामध्ये भर पडेल. ते करण्यासाठी काय लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं नेतृत्व तुम्हाला हवं. जर नेतृत्वामध्ये विजन असेल, नेतृत्वामध्ये जर दूरदृष्टी असेल तर नक्कीच हे जो पर्यटक तिथं येणार आहे तर तो पेडगावमध्ये तो आणू शकतो. हे आणायचं असेल तर मला फक्त साधं बेसिक वाटतं की त्या नेतृत्वाला काय करायचंय, वेगळं काहीच नाही करायचं. फक्त त्याने सिद्धटेक वाया शेडगाव मार्गे पेडगाव हा रस्ता आणि पेडगाव ते काष्टी किंवा पेडगाव ते श्रीगोंदा किंवा पेडगाव वाया कवठा टू तुमचा नगर रोड असा जर रस्ता चांगल्या पद्धतीचा झाला तर नक्कीच सिद्धटेकला येणारा भाविक हा पेडगावला छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला भेट देईल. ह्याच्यासोबत जर आपण हे शेतीचा वापर, आपल्या या सुंदर असणाऱ्या पेडगावचा वापर जर पर्यटन वाढवण्यासाठी जर केला तर नक्कीच हे भाविक मोठ्या संख्येने आपल्याकडे येतील. त्यासाठी जर आपण पेडगावमध्ये जर बोटिंग क्लब सुरू केला, जर पेडगावमध्ये आपण जी रस्त्यांची कामं जर आपण व्यवस्थित केली, किल्ल्याचं अंतर गावापासून थोडंसं आतमध्ये आहे, जर त्या गावापासून आतमध्ये किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी काय व्यवस्था केली, मग इलेक्ट्रिक वाहन असेल किंवा साधं शहरातल्या लोकांना बैलगाडी वगैरे याचं प्रचंड आकर्षण असतं आणि आपण ग्रामीण भागातले आहोत, याच्यामध्ये जर एखादी 1-2 बैलगाड्या सुंदर अशा जर बनवल्या, रस्त्याची जर व्यवस्था केली आणि गावातून जर किल्ल्यापर्यंत जाण्याची अशी व्यवस्था केली तर नक्कीच एक आगळं वेगळं आकर्षण म्हणून त्या किल्ल्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि पर्यटक जर आले तर नक्कीच तुमच्या हाताला, इथल्या युवकांच्या हाताला, इथल्या महिला भगिनींच्या हाताला, इथल्या नागरिकांच्या हाताला रोजगार निर्माण होईल. मला तुमच्याशी संवाद साधताना कृषी पर्यटनाबद्दल काही बोलायचं आहे. खरं तर शहरी भागातील राहणारे जे युवक आहेत तर त्यांना ग्रामीण भागामधली जीवनशैली, ग्रामीण भागामधलं व्यवस्था, ग्रामीण भागामधली असणारी शेती याबद्दल अजिबात माहिती नसते आणि या शहरी वातावरणामधलं असणारा ताणतणाव हा जर त्यांना दूर करायचा असेल तर त्यांना ग्रामीण भागामध्ये जावंसं वाटतं, शेतामध्ये फिरावंसं वाटतं. म्हणजे आजकाल ग्रामीण भागातली बेसन भाकरी लोक खूप आवडीने हॉटेलमध्ये जाऊन खातात. वांग्याचं भरीत पुण्यासारख्या ठिकाणी लोक खूप आवडीने खातात. तर कारण त्यांना हे ग्रामीण भागातलं जे आहे तर ते ओरिजिनल चांगलं ह्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण झालेली आहे. तर ह्या गोष्टीचा वापर करत असताना कृषी पर्यटन म्हणजे काय तर कृषी रिलेटेड, शेती रिलेटेड ज्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये घडतात त्याच्यासाठी होणारा प्रवास, ते पाहण्यासाठी होणारा प्रवास, मग तो 2 पद्धतीने 2 कारणासाठी केला जातो. एक तर नॉलेज मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे करमणूक म्हणून. म्हणजे अभ्यास पण आणि करमणूक पण अशा 2 अँगलनी कृषी पर्यटनाला लोक पाहतात. बरं, पेडगावचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर भीमा नदीच्या मुबलक पाण्यावरती अत्यंत बागायतदार शेती आपल्या पेडगावची आहे. तर या बागायतदार शेतीचा जर तुम्हाला कृषी पर्यटनासाठी काय वापर करता आला तर मुळात आपल्या देशाची कृषी प्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीने कृषीला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण देशाचा GDP या शेतीमधून ठरला जातो. शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट असली तरी तो मात्र देशाचा का नाही हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून ह्या कृषी पर्यटनाचा, या शेतीचा जर उपयोग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना जे उत्पादन निर्माण झालेलं आहे त्याला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी किंवा या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी, आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी या कृषी पर्यटनाकडे आपण सगळेजण पाहू शकतो. आणि मला खात्री वाटते की पेडगावचं
जे नैसर्गिक वातावरण, पाणी, शेतीचा जो प्रकार आहे, जी जमिनीचा जो पोत आहे, ह्याच्याकडे पाहून आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या पेडगाव गावामध्ये कृषी पर्यटनाला वाव आहे. पण हे कृषी पर्यटनासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतं तर त्या निर्माण करण्याचं विजन इथल्या नेतृत्वाकडे आहे का? आणि जर या विजनचं जर नेतृत्व तुमच्या समोर आलं तर आपण सर्वजण त्याला सहकार्य करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून जर आपण सर्वांनी मिळून या कृषी पर्यटनाकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच या पेडगावातील शेतकऱ्यांची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना एक साईड बिझनेस म्हणून त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. दुसरं कृषीशी रिलेटेडच मला दुसरं बोलायचं आहे. कृषी ग्रुप म्हणजे ग्रुप शेती हा एक प्रकार प्रचंड मार्केटमध्ये चाललेला आहे. तुम्हाला पाहता पेडगावकर मॅक्झिमम लोक ऊसाचं उत्पादन घेतात. त्यांना सोपं जातं कारखान्याला ऊस द्यायचा, पण आणि ते आधीच सगळं डिक्लेअर होतं, पण पाहिजे तेवढा भाव आजही ऊसाला मिळत नाही. त्याच्यामध्येच रस्सीखेच असतं आणि महत्वाचं म्हणजे तुमचा ऊस घालवण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतो हे मला माहिती आहे. आणि म्हणून याला जर पर्याय जर काय तुम्हाला द्यायचा असेल तर अत्यंत चांगला पर्याय म्हणजे ग्रुप शेती. म्हणजे काय आहे साधं की ज्या अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे कमी शेती आहे, असे शेतकरी एकत्र येऊन सगळेजण मिळून एक ज्या उत्पादनाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे, ज्याचं पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी येवाना शक्य असेल तर आज जगभराचं मार्केट तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे. जर तुम्ही निर्माण केलेलं उत्पादनाला जर मार्केट जगभर तुम्हाला होत असेल तर अशी काही उत्पादनं निवडून जर इथल्या शेतकऱ्यांनी ग्रुप शेती केली तर नक्कीच त्यांची भरभराट सुद्धा होणार आहे. पण हे करण्यासाठी याचं जे मार्केट अवेलेबल होण्यासाठी कसं होईल, ते कसं पोचता येईल त्याच्यामध्ये, आणि आपण निर्माण केलेलं उत्पादन मिळालं पण त्याला मार्केट मिळेल का, तर ह्याचं जे अभ्यास करणारं नेतृत्व तुमच्याकडे आहे का, याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. खरं तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या काही महिन्यापूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं, जावा फंडामेंटल्स बिल्डिंग प्रोग्रामिंग कॉन्फिडन्स, आणि मला आनंद वाटतो की या पुस्तकाचं प्रकाशन जगभरातील 150 पेक्षा जास्त देशामध्ये झालेलं आहे. ते ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये 150 पेक्षा जास्त देशामध्ये ते विक्रीला आहे. आजकाल जग तुमच्या मुठीमध्ये आलेले आहे, जग तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. आणि या ग्रुप शेतीच्या माध्यमातून तुम्ही एकत्र कलेक्टिव्ह जर शेती केली आणि त्याला जर योग्य बाजारपेठ जर मिळाली तर नक्कीच तुमचं उत्पादन वाढेल. नक्की त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभी करावी लागेल, आणि ती यंत्रणा उभी करण्याची व्यवस्था जर आपल्याकडच्या नेतृत्वांनी जर केली तर नक्कीच हे कृषी ग्रुप शेती हा जो प्रकार आहे तर तो भरभराटीला येईल आणि तुमच्या खिशामध्ये पैसा वाढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. थँक्यू.